फेल्युअर कसं फेस करतेस? म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं रिजेक्शन म्हणा किंवा खूप दिवस आपण आहोत इंडस्ट्रीमध्ये, पण खूप दिवस आपल्याला हवा तसा प्रोजेक्ट येत नाही, वाट बघावी लागते. ही जी सिच्युएशन असते पूजा, तू कशी फेस करतेस? माझ्यात पेशन्स भरपूर आहेत. म्हणजे माझ्यात खूपच व्यवस्थित पेशन्स आहेत. त्यामुळे मला वाईट वाटणं हे खूप वेळानंतर येतं. ओके. आणि जर मला वाईट वाटत असेल तर माझे खूप पेशन्स टेस्ट झाले. संपले. जर मला वाईट वाटते आणि जर मी हर्ट आहे तर माझी खूप परीक्षा घेतली गेली आहे. पण ती फेज यायला खूप वेळ लागतो. त्यामुळे ज्या लोकांनी असं केलंय त्यांच्यासाठी लाईक ठीक आहे, म्हणजे मी ओके असं करत गेले. बट फेलियर्सना मी फेस करते, येस. पण बऱ्यापैकी तो जो पेन असतो, तो जो त्रास आहे, तो वर्कआउट करून, थोडा प्रवास करून, माझ्या पेटसोबत टाइम स्पेंड करून, बट आय फेस इट. कारण ते फेस केल्यानंतर जी एक फिलिंग येते ना, की चल सोड, आता मला अजून करून दाखवायचं आहे, ती त्याच्यानंतरच येते, ते फेलियर फेस केल्यानंतर. सो आय थिंक यू हॅव टू फेस युअर फेलियर व्हेरी स्ट्रॉंगली. पण तुला इन्सिक्युरिटीज आहेत कसल्या? नो इन्सिक्युरिटी, सॉरी. हे मी आधीच ठरवलं होतं की कोणीतरी माझ्यापेक्षा बेटर असणार आहे, कोणीतरी माझ्यापेक्षा बेटर करणार आहे. तर जे ऑफकोर्स आपल्यासमोर चांगलं दिसतंय त्याला मी नेहमी अप्रिशिएट करणार. मी कधीच इन्सिक्युअर नाही होणार. आणि मुळात ना दर्शना, आय एम रिअली व्हेरी हॅपी विथ माय सेल्फ. जे माझ्याकडे आहे, जे देवाने मला दिलंय, जे काही आहे, मी ज्या पद्धतीने ॲक्ट करते, डान्स करते, बोलते, जशी दिसते, हे सगळं देवाचं आणि आईवडिलांचं देणं आहे मला. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी विथ इट. सो आय एम नॉट ॲट ऑल इन्सिक्युअर. टचवूड. कधीच नव्हती तुला 1% पण इन्सिक्युरिटी नव्हती? कशाबद्दल इन जनरल, लाईफ, प्रोजेक्ट, करिअर, इन जनरल. कारण ना इतकं कॉम्पिटिशन आहे ना, आपण सतत कशा ना कशा तरी मागे पळतो की हा प्रोजेक्ट पाहिजे, हे करायचं, ते करायचं, इकडे जायचं. सो एवढं सगळं जेव्हा आपल्या प्लेटवर प्लॅटर जेव्हा असतं ना, तेव्हा थोडंसं इन्सिक्युअर व्हायला होतं, जास्त करून कामाच्या बाबतीमध्ये. करेक्ट. कारण आत्ता सोशल मीडिया इतका ग्रो होतोय आणि इतकं टॅलेंट आत्ता आपल्याकडे येतंय की व्हॉट नेक्स्ट. ट्रू. सो यू टेल मी, तुझा यावर काय से आहे? मी मला वाटतं माझ्यावर ना देवाचा आशीर्वाद आहेच. देवाचा आशीर्वाद माझ्यावर अगदी लहानपणापासून आहे. त्यामुळे मला आईवडिलांनी एक गोष्ट खूप छान शिकवली आहे की पूजा, तुझ्या नशिबात जे आहे ना ते तुला मिळणारच. आणि तुझ्या नशिबात जे नाही आहे, तू कितीही प्रयत्न कर, तू कितीही लेट्स से ऑडिशन्स दे की तुला तो रोल हवाच आहे, तो रोल तुझ्या नशिबात नसेल तर तुला नाही मिळणार. आणि जेव्हा तो नाही मिळत तेव्हा हेच सांगायचं की हे माझ्या नशिबात नव्हतं. ॲज सिम्पल इज दॅट. त्रास कमी होतो, नो इन्सिक्युरिटी. इट्स व्हेरी सिम्पल दर्शन.